परमपूज्य, परम श्रद्धेय, परम आराध्य अशा आमच्या मातोश्री मुक्ताबाई लोडम यांना आज मी अभिवादन करते, नमन करते आणि आज येथे उपस्थित समस्त गावकरी मंडळी, सन्माननीय गावकरी मंडळी, आदरणीय पाहुणे मंडळी, आदरणीय निंबोकार महाराज आणि त्यांची पूर्ण भजन मंडळी आणि सर्व उपस्थितांना मी आदरपूर्वक प्रणाम करते। आज तेरवीचा कार्यक्रम, या कार्यक्रमानिमित्त या महाराजांचं या ठिकाणी कीर्तन झालं आणि सर्वप्रथम त्या अगोदर मी आमच्या ज्या मातोश्री, आमच्या सासूबाई, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते। आज या निमित्ताने निंबोकार महाराजांचं या ठिकाणी सुंदर असं कीर्तन झालं। अत्यंत आध्यात्मिक विचार त्यांनी आपल्या समोर प्रस्तुत केले। त्यांचं असं अमृततुल्य वाणीतील जे कीर्तन आपण सगळ्यांनी ऐकलं, सगळ्यांनी भावविभोर असं होऊन हे कीर्तनाचा सर्वांनी आस्वाद घेतला। त्यांचं जे कीर्तन होतं ते अत्यंत मनाला आनंद देणारं, अत्यंत सोप्या शब्दामध्ये आणि जीवनाचं सार त्यांनी आपल्याला सांगितलं। त्यामध्ये त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन यावर खरोखरच खूप मोठा भर दिलेला आहे आणि समाजाला या ठिकाणी आपल्याला जागरूक होण्याची अत्यंत गरज आहे। एक कुटुंब व्यवस्था कशी असावी, घरामध्ये आई वडिलांचं, मुलांचं, सासासुनांचं आणि कुटुंबातील इतर सर्व नातेवाईकांचं एकमेकांशी एक प्रेमाचं, एक आपुलकीचं, एक बांधिलकीचं असं नातं कसं असलं पाहिजे हे त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितलं आणि त्यासाठी त्यांनी आई वडिलांची सेवा करणे हा एक आपला पुढे एक नियम आपल्याला त्यांना सांगितला, आपल्याला सर्वांना सांगितला। पितृ कृपा असली पाहिजे हे त्यांनी आपल्याला सांगितलं। सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून शोधिसी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी या पूर्ण कवितेचा सार त्यांनी आपल्याला सांगितलं। आईचं महत्व सांगितलं, पिंडदानाचं महत्व सांगितलं, 10वं कसं केलं पाहिजे त्याचं महत्व काय आहे आणि तेरवीचं महत्व काय आहे हे विस्तृतपणे आपल्या समोर सांगितलं आणि खरंच हे जे अत्यंत सोप्या शब्दामध्ये त्यांनी आपल्याला इतकं मोठं ज्ञान दिलेलं आहे। तर मी शुभांगी लोडम आमच्या लोडम कुटुंबाच्या वतीनं त्यांचे धन्यवाद मानते आणि त्यांची जी भजन मंडळी आहे त्यांचे सुद्धा या निमित्ताने धन्यवाद मानते। त्या म्युझिक सिस्टम आणि इतर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ज्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानते। आई, आई हा शब्द जेव्हा आपल्या कानावर पडतो तर तेव्हा आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वर रूपी आत्मा जिच्यामध्ये समाविष्ट असतो ती म्हणजे आई। आमच्या आई ह्या अशाच होत्या, ईश्वर रूपी आत्मा खरोखर त्यांच्यामध्ये समाविष्ट होत्या। खूप प्रेमळ, खूप लाघवी, सर्वांना आपलंसं करणाऱ्या अशा आमच्या मातोश्री होत्या। घरामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती, कोणीही व्यक्ती आमच्या घरामध्ये जेवण केल्याशिवाय जायचं नाही, त्याचा नेहमी आदर सत्कार आमच्या घरामध्ये व्हायचा। आमच्या सासूबाई यांचं अतिथी देवो भव म्हणजे घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा पाहुणा, आमचा अतिथी हा परमेश्वराचं रूप आहे अशाच त्या मानायच्या। म्हणूनच मी म्हणते की जगी माऊली सारखे कोण आहे, जगी माऊली सारखे कोण आहे, जिथे जन्म जन्मांतरीचे ऋण आहे, जिथे जन्म जन्मांतरीचे ऋण आहे, जिच्या पूजनाला जगी फूल नाही, जिच्या पूजनाला जगी फूल नाही, अशा देवतेचे जगी नाव आई, अशा देवतेचे जगी नाव आई। आई, आई म्हटलं तर आई माय, माऊली, जननी, जन्मदात्री। आमच्या सासूबाई ह्या जरी माझ्या जन्मदात्री नव्हत्या तरी सुद्धा त्या माझ्या सासूबाई म्हणजे खरोखरच त्या माऊली होत्या। त्यांनी माझ्यावर, आमच्या कुटुंबावर जगासा अत्यंत मनापासून प्रेम केलं आणि त्यांचा स्वभाव अत्यंत म्हणजे त्याला आपण म्हणूया याच्यामध्ये डॅशिंग आणि त्या खूप स्ट्रॉंग होत्या आणि त्यांनी जीवनामध्ये खूप संघर्ष केला, परंतु त्यांचा स्वभाव म्हटलं तर त्या अत्यंत देवभक्त होता, परमेश्वराची भक्ती त्या खूप करायच्या। सकाळी जेव्हा त्या उठायच्या तेव्हा धरणी मातेला नमस्कार करूनच त्या उठायच्या
आणि त्यानंतर त्यांचं दिवसभर म्हणजे आंघोळ केल्याशिवाय कुठलंही अन्नग्रहण करत नसायच्या. आंघोळ करत असताना त्या सतत नामस्मरण करत असायच्या आणि अशा प्रकारे परमेश्वराचं नामस्मरण हे त्यांच्या मुखी होतं नेहमीच. त्या म्हणजे स्वभावाने अत्यंत खूपच त्या धार्मिक होत्या. परंतु त्यांच्या जीवनामध्ये आपण बघितलं, त्यांच्या जीवनाचा जेव्हा आपण पूर्वार्ध बघतो तेव्हा आपल्या असं लक्षात येते की त्यांचा जीवनाचा पूर्वार्ध हा अत्यंत संघर्षमय होता. आणि अशा या संघर्षमय वातावरणामध्ये त्यांच्यावर खूप संकट आली, खूप आपत्ती आली, परंतु त्या कधीही कुठल्याही संकटाला घाबरल्या नाही. संकटांशी त्यांनी अत्यंत खंबीरपणे त्याचा सामना केला. त्या डगमगल्या नाही, पुन्हा पुढे त्या लाचार झाल्या नाही. आयुष्यभर त्या स्वाभिमानाने जगल्या आणि सर्वांना सुद्धा घरातल्यांना स्वाभिमानाने जगायला सांगितलं आणि त्या जीवनामध्ये नेहमी संघर्ष करत राहिल्या. तर त्या आपण एक म्हणूया की त्या खरोखरच एक रणरागिणी होत्या. जीवनामध्ये संघर्ष करणाऱ्या त्या एक रणरागिणी होत्या आणि अशाच प्रकारे त्यांनी आपल्या कुटुंबाला पुढे नेलं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांचे संस्कार. आमच्या सासूबाई ह्या खूप संस्कारी होत्या. त्यांनी आपल्या संस्कारक्षम वातावरणामध्ये आपल्या 5ही अपत्यांना लहानाचं मोठं केलं. कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी जीवन काढलं, परंतु त्यांनी कधी कुणापुढे लाचारी पत्करली नाही, परंतु आपल्या मुलांवर मात्र खूप चांगले संस्कार केले. 5ही अपत्य आज आपण बघतो तर आपापल्या ठिकाणी अत्यंत सुस्थितीत आहेत. त्यांच्या 3ही कन्या अत्यंत सुसंस्कारी आहेत आणि त्या आपापल्या घरी अत्यंत सुखाने संसार करत आहेत. त्यांचे 2ही मुलं खूप सुस्वभावी आहेत. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी असं म्हणतात की जीवनामध्ये 2 गोष्टी असतात, त्या म्हणजे एक तर संतती आणि एक संपत्ती. तर आमच्या सासूबाईंनी जी संपत्ती होती ती म्हणजे त्यांची संतती होती. त्यांनी खूप काबाड कष्ट केले आणि त्यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजेच माझे पती संजय लोडम यांचं खूप काबाड कष्ट करून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. आपल्या गावकऱ्यांना ही सगळी परिस्थिती माहीतच असेल. एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी या मुलाला शिकवलं आणि आज नंतर बघतो आपण तर जवाहर नवोदय विद्यालय सारख्या अत्यंत प्रतिष्ठित संस्थेमध्ये ते प्राचार्य पदावर विराजमान झाले होते. आणि कदाचित आपल्याला माहिती नसेल की हे जे प्राचार्य पद आहे हे एक क्लास 1 ऑफिसरची पोस्ट असते आणि त्या गोष्टीचा मात्र म्हणजे जे त्यांनी कष्ट केले, जी मेहनत घेतली, त्याचं खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या मुलांनी फळ प्राप्त करून दिलं. परंतु या गोष्टीचा ना कधी त्या मुलाला अभिमान वाटला, नाही गर्व वाटला किंवा त्या माऊलीला गौरव वाटला. म्हणूनच म्हणते मी की धन्य ते पुत्र आणि धन्य त्या माऊली. आमच्या कुटुंबामध्ये जेव्हा बघतो आम्ही तेव्हा मी बघते तेव्हा हे जे भावंड आहे यांच्यामध्ये खूप आपुलकी आहे, खूप प्रेम आहे, खूप जिव्हाळा आहे. अक्षरशः समोरच्या व्यक्तीने आदर्श घ्यावा असं हे आमचं कुटुंब आहे. एकमेकांना जीवाला जीव देणारी माणसं या माऊलीने घडवलीत, आपली मुलं घडवलीत, आपली अपत्य घडवलीत. तर आयुष्य हे तर अशा प्रकारे बदलतच असतं. आणि माझं जेव्हा लग्न जमलं तेव्हा मी शहरात राहिलेली, लहानपणापासून माझं जीवन आयुष्य हे शहरामध्ये गेलेलं आणि मी कधी खेड्याचा मला काही फारसा गंध नव्हता. आणि एका खूप मोठ्या ऑफिसरची मी मुलगी आणि मला सासर मिळालं ते खेड्यातलं. तेव्हा मला खूप विचार पडायचा की आपलं कसं होईल. म्हणजे भविष्याबद्दल थोडी चिंतातूर होती, थोडं टेन्शनच होतं. परंतु जेव्हा या घरामध्ये प्रवेश घेतला तेव्हा मला अशा प्रेमळ माऊली मिळाल्या ज्यांनी मला आपलंसं केलं. प्रेमळ मला नंदा मिळाल्या, भावासारखं प्रेम करणारा दीर मिळाला. आणि या सगळ्या कालखंडामध्ये मी या घरामध्ये अक्षरशः रममाण होऊन गेली. या घराची कधी होऊन गेली हे माझं मलाच कळलं नाही. आणि आमच्या आई होत्या आणि त्या खूप, आईबद्दल सांगायचं अजून एक म्हणजे आमच्या आई सगळ्यांना माहिती आहे की खूप सुंदर होत्या. तर ते त्यांचं जे सौंदर्य होतं ते अक्षरशः त्यांचं आंतरिक आणि आध्यात्मिक सौंदर्य होतं जे त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं. आणि त्यांचा स्वभाव, सुस्वभाव, त्यांचा लाघवी स्वभाव, त्यांचा प्रेमळ स्वभाव, त्यांच्या आपल्या सुनांबद्दल असणारं ते वात्सल्य, ते प्रेम अक्षरशः अलौकिक आहे.
त्यांनी माझ्यावर सुद्धा एक सून म्हणून नाही तर एक मुलगी म्हणूनच खूप प्रेम केलं. मला नोकरी लागली, त्यांना खूप अभिमान होता की माझी सून नोकरी करते, खूप लांब राहते, एकटी राहते, सतत त्या काळजीत असायच्या. असं म्हटलं जातं, जनरल अशी एक धारणा आहे की सासू ही कधी आई होऊ शकत नाही. परंतु माझ्या बाबतीत किंवा आमच्या बाबतीत ह्या गोष्टी अत्यंत निराळ्याच होत्या. आमच्या ह्या सासूबाई होत्या त्या आमच्या अक्षरशः पितृतुल्य मातृतुल्य अशा ह्या आमच्या माऊलीच होत्या. आमच्या आईंचं जीवन जो मी आधीच सांगितलं पूर्वार्ध अत्यंत कष्टमय गेला. त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं मातृछत्र हरवलं. त्यानंतर त्यांचे बंधू ज्ञानदेव मामा, तुकाराम मामा, त्यांच्या मावशी जिजाबाई यांनी त्यांचं अक्षरशः आपल्या आईप्रमाणे त्यांचं पालन पोषण केलं. त्यांना लहानाचं मोठं केलं. त्या मोठ्या झाल्यात आणि मग या गावामध्ये आल्यात आणि अशाच प्रकारे त्यांचं बाल्यावस्थेतून तारुण्यावस्थेतून त्यांचं नंतर त्यांच्यामध्ये वृद्धावस्था आली आणि ही वृद्धावस्था मात्र खूप त्रासदायक असते. जेव्हा त्यांच्या वृद्धावस्था आली तेव्हा हे जे म्हातारपण असतं हे एक प्रकारे एखाद्या मुलाचं, त्या व्यक्तीचं हे एक बालपणच असतं. म्हातारपणी मुलगा, तो व्यक्ती जो असतो तो एक लहान मूल झालेला असतो. लहान मुलासारखंच त्यांच्या ऍक्टिव्हिटीज असतात. तर आमच्या सासूबाई जेव्हा म्हाताऱ्या झाल्या आणि पण दुर्दैवानं त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि तो जो अटॅक आला त्यामध्ये त्यामध्ये सुद्धा खूप संघर्ष केला. सतत 10 वर्ष त्यांनी त्या पॅरालिसिसची त्यांनी संघर्ष केला आणि शेवटचं वर्ष मात्र अत्यंत वेदनादायक झालं. शेवटच्या वर्षामध्ये त्या बेड रिडन अंथरुणाला खेळल्या. परंतु त्यांच्या लहान्या सुनबाई राधा हिनी त्यांची अहोरात्र नेहमी सतत सेवा केली. एखाद्या लहान मुलाला जसं आपण पालन पोषण संगोपन करतो तसंच तिने त्या आमच्या माऊलीची खूप सेवा केली. आणि त्यांच्या ज्येष्ठ कन्या नंदाताई यांनी सुद्धा आपला स्वतःचा कुठलाही विचार न करता त्यांनी आपल्या आईची सेवा केली, अहोरात्र सेवा केली. आणि त्यांना आता आपण म्हणूया की आईंची खऱ्या अर्थानं जी मी आधीच सांगितलं की संपत्ती म्हणजे हीच होती. त्यांच्या वृद्धापकाळामध्ये त्यांचे दोन्ही पुत्र अत्यंत त्यांना लागवी स्वभावाचे, प्रेमळ स्वभावाचे, ते सतत त्यांच्या जवळच होते. लहान्या मुलांनी सुद्धा खूप सेवा केली, सर्वांनी खूप सेवा केली. आई तृप्त झाल्या, त्या मनामन त्या आनंदित होत्या की माझी अशा प्रकारे आपली मुलं सेवा करत आहे. आणि खरोखरच हीच खऱ्या अर्थानं त्यांची संपत्ती होती. परंतु काळ कोणालाही थांबत नाही. एक वेळ येतेच, प्रत्येकाला या जगातून जावंच लागतं. आणि आमच्या आई गेल्या, त्यांची प्राणज्योत मालवली, त्या काळाच्या पडद्याआड गेल्यात. जो एक वेदनामय आयुष्याचा अंत झाला, संघर्षमय प्रवासाचा एक अंत झाला, कष्टमय जीवनाचा एक अंत झाला. त्या आमच्यासाठी एक पोकळी निर्माण करून गेल्यात. आयुष्यामध्ये न भरून निघणारी ती पोकळी, कधीही न भरून निघणारी अशी पोकळी आमच्या जीवनामध्ये त्या निर्माण करून गेल्या. म्हणूनच म्हणते मी की आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी, आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी, ती हाक येती कानी मज होय शोककारी, ती हाक येती कानी मज होय शोककारी. आम्ही बाहेर राहायचो, परंतु आई आपली वाट पाहत असेल म्हणून नकळत पाय गावाकडे ओढ घ्यायचे की आईची भेट घ्यायची आहे, आता मला जायचं आहे, आता आम्हाला जायचं आहे. आई आमची वाट बघत असेल ही ओढ आम्हाला होती आणि म्हणून आम्ही त्या ओढीपायी आम्ही गावाकडे यायचो. परंतु आता आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी, आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई गेल्यात, आम्हा सर्व कुटुंबियांना पोरकं करून गेल्यात, आम्हाला एकटं सोडून गेल्यात. आमच्या डोक्यावरचं मातृछत्र हरवलं आणि आम्ही अक्षरशः पोरकं झालो. आज मी आमच्या आई, आमच्या सासूबाई
यांना मी भावभीनी श्रद्धांजली देते. त्यांच्या आत्म्याला, मृतात्म्याला शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि जड अंतःकरणाने मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.